तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. समजून या फल रविबिंबाला, धरू गेला भासवान, असा हा एकच श्री हनुमान. मनोजवं मारुततुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण असा हा एकच श्री हनुमान हा उपक्रम घेऊन इथे एकत्र आलेलो आहोत. या उपक्रमातलं आजचं पहिलं विचारपुष्प इथे मी मांडतोय. आपण येते 5 दिवस या हनुमान जयंतीच्या पर्वणीला साधून हनुमान, मारुती, आंजनेय अशा वेगवेगळ्या नावांनी जी देवता या भारतीय जनमानसामध्ये लोकप्रिय आहे, त्या देवतेचा, त्या देवतेच्या स्वरूपाचा, त्या देवतेविषयी असणाऱ्या कथांचा, आख्यायिकांचा असा विचार इथे करणार आहोत. असा हा एकच श्री हनुमान ही ओळ आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलं जातं, त्या गदिमांच्या गीतरामायणामध्ये हनुमंत जेव्हा समुद्रोल्लंघनासाठी सिद्ध होतात, त्यांना किंबहुना सिद्ध करण्यासाठी जांबुवान हे त्या हनुमंताचं सगळं चरित्र संक्षिप्त रूपामध्ये सगळ्या वानरसेनेला ऐकवतात. त्यावेळचं हे गीत आहे आणि त्यातली ही ओळ आहे. असा हा एकच श्री हनुमान असं म्हणत असताना या ओळीमध्ये अनेक अर्थछटा, त्यांची अभिव्यक्ती अभिप्रेत आहे. एक असा की याच्यासारखा हाच, या सम हाच, या दृष्टीने एकमेवाद्वितीय असणार हनुमंताचं व्यक्तिमत्व, विभूतिमत्व, किंवा असा हा एकच श्री हनुमान असं म्हणताना तीनही युगांमध्ये, 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्याकडे 4 युगांची गणना मानलेली आहे धर्मशास्त्रात. सत्य किंवा कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. यामधल्या त्रेतायुगामध्ये किंवा त्रेता आणि द्वापर या 2 युगांच्या संधिकालामध्ये भगवान नारायणांचा जो रामावतार झाला, त्या रामावताराला सहाय्य करण्यासाठी हनुमंताचा जन्म झाला, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा त्रेतायुगाच्या कालखंडापासून पुढे द्वापर युगामध्ये आणि आजच्या कलियुगामध्येही हनुमंत हे आपलं कार्य करत आहेत. एक सुंदर श्लोक याबद्दल समर्थांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतो. स्वधामासी जाता रघुराज राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडून धावे. तात्पर्य असं की जेव्हा प्रभू रामचंद्रांनीही आपला अवतार समाप्त केला, त्यानंतरचा कृष्णावतारही आला, त्यांचीही यथाकाली समाप्ती झाली अवताराची. मात्र हनुमंताला आपल्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी, जे सत्याचं, धर्माचं आचरण करतायत त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी भगवंतांनी याच लोकी राहायची आज्ञा केलेली आहे. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली, वाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम, असं हनुमंताचं वर्णन कवी करतात. जिथे जिथे रघुनाथाचं स्मरण, कीर्तन चालतं, तिथे तिथे हनुमंत कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये उपस्थित असतात, अशी आजही जनश्रद्धा आहे. जिथे जिथे रामायणाचा किंवा मग मूळ वाल्मिकी रामायणा व्यतिरिक्त असणाऱ्या, म्हणजे हिंदीमधलं, ज्या पंचबोली मिश्रित अशा भाषेमधलं तुलसीदासांचं रामचरित मानस आहे, ज्याला आपण तुलसी रामायण म्हणून ओळखतो,
त्याचं पठण असेल, त्याचं पारायण असेल, त्याच्यावर कथा विवरण असं काही असेल, तर तिथे हनुमंत निश्चित उपस्थित असतात. रामकथा कोणत्याही स्वरूपामध्ये जिथे भक्तीने भावनेने गायली जाते, सांगितली जाते, तिथे तिथे हनुमंताचं वास्तव्य असतं, असा दृढ विश्वास जनमनामध्ये आहे. त्यामुळे अशा हनुमंताच्या जयंती पर्वणीच्या निमित्ताने आपण हा सगळा विचार सत्रांचा उपक्रम इथे करतो आहोत. तर या हनुमंत मारुतीराय या देवतेचं आधी स्वरूप कसं आहे, नेमका एक भक्त देव कसा झाला, भक्ताला भगवंत कसं मानलं गेलं, ह्याचा मनोज्ञ प्रवास म्हणजे हे हनुमंताचं चरित्र आहे. जर आपण हनुमंताचा देवता या स्वरूपात विचार केला, कारण मुळात रामचरित्रामध्ये त्याची पूर्ण भूमिका ही एका भक्ताची, दासाची आहे. नवविधा भक्तीमध्येही दास्य भक्तीचा परमोच्च आदर्श हा हनुमंत आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नवविधा भक्तीतली शेवटून तिसरी जी भक्ती आहे, आत्मनिवेदन, सख्य आणि तत्पूर्वी येणारं दास्य, या दास्य भक्तीचा जर कोणी आदर्श असेल, त्याचं जर मूर्तिमंत प्रतीक आपल्याला दाखवायचं असेल, तर ते मारुतीराय आहेत. त्यामुळे रामकथेचा विचार करत असताना ही व्यक्तिरेखा, हे विभूतिमत्व तिथे वावरतंय ते भक्ताच्या भूमिकेत. मग असं असताना त्या भक्ताला आज आपण भगवंताच्या स्वरूपामध्ये, आराध्य देवतेच्या स्वरूपामध्ये पाहतो, त्याची उपासना आराधना करतो. हा सगळा विचार करण्याजोगा आहे. खूप सुंदर हा विचाराचा प्रवास आहे. भारतीय धर्मशास्त्र असेल, दैवतशास्त्र असेल, त्याच्या धारणांचा पूर्ण प्रवास, त्या धारणांमधले वेगवेगळे आयाम हे या हनुमंताच्या स्वरूप विकासाच्या विचारातून स्पष्ट होण्याजोगे आहेत. दैवतशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा दैवतशास्त्राच्या विचारानेही देवता अशी जेव्हा एखादी सत्ता, एखादं तत्व, एखादी शक्ती आपण पूजतो, त्याचा पूर्ण प्रवास भीती ते भक्ती या दोन ध्रुवामध्ये दाखवता येतो. त्या देवतेविषयी काही वेळेला भय असतं, भीती असते. त्या देवतेने आपल्यावर कोपू नये, त्या देवतेचा राग, रोष आपल्यावर ओढवू नये, यासाठी त्या देवतेची उपासना केली जाते. आणि त्याचं पर्यवसान हे होत 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 त्या देवतेविषयी आत्यंतिक प्रेम, भक्ती, भाव हा त्या साधकाच्या, उपासकाच्या मनात वाढायला लागतो. तर भीती ते भक्ती असा या संपूर्ण दैवतशास्त्राचा प्रवास आपल्याला दाखवता येतो. तसाच हा मारुतीरायांच्या स्वरूपाच्या बाबतीतही दाखवण्याजोगा आहे. आपल्याला आज मारुतीराय माहिती आहेत. अनेक गावोगावी, शहरोशहरी, किंबहुना असं शहर, असं गाव आपल्या पूर्ण भारतात सापडणार नाही जिथे मारुतीरायांचं मंदिर नाही. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो. आधुनिक काळातले संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा. त्यांच्या प्रवचनामध्ये एक खूप सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली. ज्या गावात मारुती नाही ते गाव हे कुग्राम समजावं आणि तिथे वास टाळावा. या एका वाक्यामध्ये फार मोठा आशय दडलेला आहे. ज्या गावामध्ये हनुमंतासारखं समर्पण नाही, किंवा ते समर्पण, ती भगवंताविषयी आत्यंतिक भक्तीची भावना शिकवणारा हा मारुतीराय ज्या गावात नाही, हे भक्तीचं, शक्तीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनकल्याणासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून, स्वतःची वैयक्तिक भक्ती बाजूला ठेवून, आपल्या आराध्य देवतेच्या आज्ञेसाठी तन मन
सर्व समर्पित करण्याचं हे प्रतीक आहे, हा प्रतिनिधी, हा आदर्श मारुतीराय ज्या गावात नाही त्या गावामध्ये ही मूल्य, हे गुण रुजू शकत नाही, असा त्याच्या मागे एक आशय आहे. अनेक त्याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीत दाखवता येतील त्या वचनाचे, मात्र हा एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. तर आपण त्या प्रत्येक गावात, शहरामध्ये विराजमान झालेल्या मारुतीरायाच्या विषयी विचार करतोय. आज आपण जेव्हा मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला काय दिसतं? दर शनिवारी किंवा उत्तर भारतामध्ये गेलात तर मंगळवारी, काही ठिकाणी बुधवारीही मारुतीरायांच्या मंदिरामध्ये गर्दी केली जाते. तिथे तथाकथित भक्त मंडळी येतात. तेल, रुईच्या माळा, उडीद, मीठ, गूळ अशा प्रकारचे पदार्थ त्या मारुतीरायाला अर्पण करतात. जर दुसऱ्या दिवशी किंवा किंबहुना संध्याकाळी रात्री जाऊन त्या देवळात पाहिलं तर तिथे सगळा या गोष्टींचा रेंदा झालेला असतो. कलावती आईंच्या एका प्रवचनामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही देवाकडे कोणत्या दृष्टीने पाहता, देव म्हणून पाहता काय? तोही आपल्यासारखाच आहे या दृष्टीने पाहता, सगुणाच्या दृष्टीने पाहता. जर सगुणाच्या दृष्टीने पाहत असाल तर मारुतीच्या डोक्यावर तेल ओतताना तुम्हाला ही भावना झाली पाहिजे की आपल्या डोक्यावर जर कोणी तेल बदाबदा ओतलं तर ते आपल्या डोळ्यात जाईल, आपले डोळे चुरचुरतील, त्रास होईल. तर मारुतीरायाची उपासना करत असताना, मारुतीरायाच्या देवळात जाऊन त्याला तेल वाहत असताना आपण काय करतो नेमकं? आपण कोणत्या भावनेने जातोय, आपण कशासाठी जातोय, हे प्रत्येक साधकाने, प्रत्येक उपासकाने आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आज होतं काय की कोणीतरी, एखादे ज्योतिषी म्हणा, कोणीतरी एक असे मार्गदर्शक म्हणा, एखादा उपाय, तोडगा या स्वरूपामध्ये सांगतात की या देवतेची उपासना करा, शनीची 7:30 आली म्हणून मारुतीला तेल घाला, किंवा मंगळाची पीडा आली म्हणून मारुतीची उपासना करा, ग्रहबाधा, भूतबाधा अशा गोष्टीचा त्रास, पीडा होत असेल तर त्याच्यासाठी मारुतीची उपासना करा असं सांगतात. आणि ते सांभाळण्यासाठी त्यांनी सांगितलंय म्हणून आपण त्या मंदिरात जाऊन तसे तसे विधी करतो. याच्यामध्ये गतानुगतिकता, एक अंधानुकरण हा भाग असतो. मात्र जर आपण त्या देवतेविषयीच्या धारणा तपासून पाहिल्या, त्या देवतेचं चरित्र मूळ पाहिलं, त्या देवतेविषयी संत महंतांनी काय सांगून ठेवलंय हे पाहिलं, तर खरा भक्तिभाव हा आपल्या मनात जागू शकतो. किंवा तर्कदृष्टीने जरी विचार केला तरी त्या एका दैवत स्वरूपामागे जे एक व्यापक तत्व विराजमान आहे, त्या तत्वाचं आकलन आपल्याला होऊ शकतं. मारुतीची उपासना करत असताना केवळ तेल घालणं, उडीद घालणं आणि आमच्या मागे लागलेली पीडा आहे ती टळली असं समजणं, हा खरंच एका प्रकारे ज्याला विटंबना म्हणता येईल त्या दैवत कल्पनेची, तीच ही म्हणायला लागेल. मुळात मारुती, हनुमान ही देवता ही भक्तीची देवता आहे, समर्पणाची देवता आहे, शक्तीची, सामर्थ्याची देवता आहे. त्यामुळे त्या देवतेची उपासना ही तितक्याच सजगपणे, साक्षेपाने होणं आवश्यक आहे. यासाठी आपला हा सगळा विचाराचा खटाटोप आहे. आपण विचार करत होतो मारुतीच्या दैवत स्वरूपाविषयी. भक्तापासून भगवंत हा प्रवास मारुतीरायांच्या या भूमिकेमध्ये, या मूर्तीमध्ये आपल्याला सगळा दिसतो. आपण जर दैवत म्हणून विचार केला, वेगवेगळ्या मंदिरामध्ये सापडणाऱ्या मूर्ती, शिल्प याच्यामधल्या मारुतीरायांचा ध्यानाचा, रूपाचा विचार केला तर प्रामुख्याने 3 किंवा 5 अशी रूपं, त्या रूपांचे, ध्यानांचे प्रकार आपल्याला दाखवता येतात. ढोबळमानाने 3 रूपं आपल्याला माहिती आहेत. ती अशी दास मारुती, वीर मारुती किंवा ज्याला चपेटदान मुद्रा असं म्हणतात, त्या चपेटदान मुद्रेतला मारुती, आणि तिसरा हा प्रताप मारुती, म्हणजे हातामध्ये द्रोणागिरी पर्वत उचलून रामकार्यासाठी उड्डाण करणारा मारुती. अशा 3 मूर्ती प्रकारामध्ये मारुतीरायाची पूजा, उपासना केली जाते.
आणि 5 हे प्रकार कोणते, म्हणजे या 3 मूर्तींच्या व्यतिरिक्त तंत्रप्रधान उपासनेमध्ये पंचमुखी मारुती किंवा सप्तमुखी मारुती, काही ठिकाणी अपवादात्मक असं म्हणता येईल यांना, 11मुखी, 12मुखी, 21मुखी असेही काही मारुती आहेत. तर अशा वेगवेगळ्या मुख संख्येच्या सहित म्हणजे 5, 7, 11 या वेगवेगळ्या रूपामध्ये ही मारुतीची उपासना केली जाते. तर असं हे या दैवताचं मूर्तिरूप. ती मूर्ती जर आपण नीट पाहिली तर रामासमोर जेव्हा मारुतीराय उभे असतात तेव्हा ते अतिशय नम्र, झुकलेले, हात जोडलेले आणि आपली पूर्ण दृष्टी रामरायाच्या मुखकमलावर ज्यांची लागलेली आहे, एकाग्रपणे प्रभू काय आता आपल्याला आदेश देतील आणि आपण कसं त्याचं पालन करू या तयारीमध्ये दक्ष सिद्ध अवस्थेमध्ये मारुतीराय दिसतात. ते रूप म्हणजे दास मारुतीचं रूप आहे. समर्थ रामदासांनी ज्या मारुतींची स्थापना केली, 11 मारुती प्रसिद्ध आहेत, मात्र या 11च्याही पलीकडे अनेक ठिकाणी समर्थांनी हनुमान मंदिरांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये चाफळला जर आपण गेलो तर रामरायाच्या मंदिरासमोरचा जो मारुती आहे तो दास मारुती आहे. त्या प्रभूंच्या मूर्तीकडे निहाळणारा आणि किंबहुना भावविभोर होऊन वाष्पवारी परिपूर्ण लोचन असा, म्हणजे ज्याच्या नेत्रातून आनंदाचे, प्रभूच्या दर्शनातून आलेल्या कृतकृत्यतेचे उद्गार असेच जणू अश्रू ओघळतायत, असा तो मारुती, दास मारुती तिथे उभा आहे. दास मारुती रूपामध्ये भक्तीचा, शरणागतीचा आणि सर्वोत्तम दास्य भक्तीचा आदर्श हनुमंत तिथे देत आहे. दुसरं जे रूप आहे ते वीर मारुतीचं रूप आहे. वीराच्या रूपामध्ये मारुती पूजला जातो. आता ही वीर मुद्रा म्हणजे काही वेळेला वीरासनामध्ये बसलेले मारुती असतात, काही वेळेला चपेटदान म्हणजे चापट मारण्यासाठी हात उगारावा तशा मुद्रेमध्ये मारुतीराय दिसतात. काही वेळेला हातात गदा, तोमर, वज्र किंवा ध्वज अशी आयुध धारण केलेल्या किंवा उगारलेल्या रूपामध्येही वीरमारुती दिसतो. किंवा अगदी आणखीन एक प्रकार या वीर रूपामधला म्हणजे एखाद्या राक्षसी किंवा राक्षसाला आपल्या पायाखाली तुडवताना असणारी ही मूर्ती, ही वीर हनुमंताची मूर्ती मानली जाते. आता ती जी पायाखालची मूर्ती आहे त्याचंही प्रतीक, ती मूर्ती वेगवेगळ्या शक्तींचं, तत्वांचं किंवा आसुरी व्यक्तित्वांचं प्रतीक म्हणून दाखवली जाते. काही लोक त्या मूर्तीला, पायाखाली तुडवल्या गेलेल्या मूर्तीला शनीची 7.5 म्हणतात, काही त्याला पनवती असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. काही ठिकाणी लंकिनी, ही जी लंका नगरीची अधिदेवता किंवा ग्रामदेवता, रक्षक शक्ती, ती असावी असं काहींचं मत आहे. काहींच्या मते ती जी अज्ञान, अविद्या किंवा अलक्ष्मी, जिला आपण अक्काबाई असं मराठीमध्ये म्हणतो, त्या देवतेचं प्रतीक म्हणजे किंवा त्या वाईट शक्तीचं प्रतीक म्हणजे ती पायाखालची तुडवलेली मूर्ती असावी असं मानतात. काही ठिकाणी तिथे राक्षसाकृती दाखवली तर अक्षय कुमार, रावणाचा मुलगा किंवा जांबुमाळी यांची ती मूर्ती असावी असं मानतात. अशा एकाच मूर्ती किंवा आकाराविषयी इतक्या वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या धारणा आपल्याला जनमानसामध्ये रूढ असलेल्या दिसतात. तर हे एक वैविध्य आहे, हे एक वैशिष्ट्य आहे हनुमंताच्या या वीरमूर्तीमधलं. म्हणजे आपल्या ठाईचं अज्ञान, अविद्या असेल, अलक्ष्मी असेल किंवा आपल्यामधलं आलस्य किंवा अन्य दुर्गुण, षड्रिपू असतील, ते दूर करण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी ह्या वीरावेशामध्ये असलेल्या मारुतीची उपासना ही भाविक लोक करतात. तिसरं रूप हे प्रचलित रूप आहे की जे प्रताप मारुतीचं बऱ्याच ठिकाणी दिसणारं, हातामध्ये द्रोणागिरीचं शिखर उचलून तोलून धरलेला आणि उड्डाण करणारा किंवा उड्डाणाच्या आवेशामध्ये असणारा मारुती हा प्रताप मारुती आहे. प्रताप, पराक्रम करणारा किंवा ज्याचा पराक्रम पूर्ण झाला आहे
ज्याचं तेज त्या पराक्रमाने सर्वत्र फाकलेलं आहे, एखाद्या तळपणाऱ्या सूर्य रूपासारखा, सूर्यबिंबासारखा जो दिसतोय तो प्रताप किंवा प्रतापी मारुती. समर्थांनी ज्या मारुतींची स्थापना केली, या तीनही रूपातले मारुती आपल्याला समर्थ स्थापित मंदिरामध्ये दिसतात. पंचमुख मारुती किंवा सप्तमुख मारुती ही कल्पना ही विशेषतः तंत्र आणि आगम या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. पराशर संहिता नावाचा एक संस्कृत तंत्र ग्रंथ आहे. जसे बाकीच्या देवतांच्या उपासनेसाठी आलेले काही तंत्र आगमांचे ग्रंथ आहेत, मग आता शिव उपासनेसाठी शैवागम आहेत, शैव तंत्र आहेत. देवीच्या उपासनेसाठी शाक्त तंत्र आहेत. नारायणांच्या उपासनेसाठी वैष्णव तंत्र आहेत. गणपतीच्या उपासनेसाठी गाणपत्य तंत्र आहेत. तशीच हनुमद उपासनेमध्ये असणारी तंत्र परंपरा ही या पराशर संहितेमध्ये मुखर झालेली आहे. मारुतीरायांच्या वेगवेगळ्या स्वरूपांविषयी असणारे मंत्र, स्वरूपांचे प्रतिपादक मंत्र किंवा त्यांची विविध रूपातली स्तोत्र, मग पंचमुख असेल, एकमुख असेल किंवा एकादशमुख असेल, त्या विविध रूपांचं स्तवन करणारी, त्या रूपांमागच्या काही पुराकथा उद्धृत करणारी अशी काही स्तोत्र किंवा अशा काही रचना या पराशर संहितेमध्ये आपल्याला आढळतात. तर त्यामध्ये ही पंचमुख किंवा सप्तमुख हनुमंताची मूर्ती सांगितलेली आहे. पंचमुख मारुतीची उपासना ही वास्तुदोष किंवा ग्रहदोष याच्या निवारणासाठी केली जाते. प्रायः दक्षिणाभिमुख घर असेल तर पंचमुखी मारुती हा दारावर किंवा घरामध्ये लावला जातो. तर कल्पना अशी आहे की ती देवता ही सर्व दिशांना पाहणारी आहे, सगळ्या दिशांना त्याची नजर आहे, दृष्टी आहे, आणि त्या त्या दिशातून येणारी जी काही संकट विघ्न आहेत त्यांचं परिमार्जन हे पंचमुख मारुतीचं रूप आपल्या केवळ कृपा कटाक्षाने करतं. मग पूर्वेला असणारं कपिमुख म्हणजे मारुतीचं मुख, पश्चिमेला असणारं गरुडाचं मुख, गारुत्मत मुख असं मानलं जातं, उत्तरेला असणारं यज्ञवराहाचं किंवा सूकर मुख, दक्षिणेला असणारं नरसिंहाचं मुख आणि ऊर्ध्व दिशेला असणारं विष्णूंच्याच एका हयग्रीव नामक अवताराचं मुख, असं हे पंचमुखी रूप हे पूजलं जातं. मग एकेका दिशेला ती प्रतिमा पाहतीये, ते मुख पाहतंय आणि त्या दिशेतून येणाऱ्या ज्या काही प्रतिगामी प्रतिकूल अशा शक्ती आहेत, आसुरी शक्ती आहेत, त्यांचं निरसन ती मूर्ती ते ध्यान करते, अशी कल्पना, अशी धारणा त्यामागे आहे. सप्तमुख हनुमंताच्या मूर्तीमध्ये याच 5 मुखांच्या पेक्षा अधिक 2 मुख दाखवली जातात. एक नरमुख म्हणजे मनुष्याचं मुख आणि एक नंदीमुख म्हणजे वृषभाचं मुख, अशी ही सप्तमुखी ही हनुमानाची मूर्ती तंत्रामध्ये सांगितलेली. तर अशा वेगवेगळ्या बदलत गेलेल्या धारणा. तसंच आणखीन एक प्रारूप या मूर्तींच्या विषयी, या ध्यानाविषयी दिसतं, ते म्हणजे वेगवेगळ्या दिशांना पाहणारा मारुती. 4ही दिशांना मुख असणाऱ्या मारुतीची मंदिरं आज भारतामध्ये आहेत. प्रायः आपल्याकडे दैवत उपासनेचा विचार करता सगळ्या देवतांची मुख ही पूर्व किंवा उत्तर या दिशांना ठेवली जातात. त्याच्या मागे काही मूर्तिशास्त्राचेही आणि धर्मशास्त्राचेही संकेत आहेत. त्याच्या तपशिलामध्ये आता मी शिरत नाही. मात्र दक्षिणाभिमुख देवता ह्या खूप विरळ आपल्या दैवतशास्त्राच्या विस्तारामध्ये आढळतात. भैरव, काली किंवा अशी उग्र प्रकृतीची जी दैवता आहेत, काही ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपती किंवा नरसिंह या देवतांची मुख दक्षिणेला असतात. पण सामान्यपणे ज्या सात्विक प्रकृतीच्या उपासना आहेत त्या उपासना करत असताना देखील जी या
उग्र वाटणाऱ्या देवतांची मूर्ती आहे, प्रतिमा आहे, त्यांची उपासना पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख याच स्वरूपामध्ये केली जाते. पण मारुती ह्या देवतेचं वैशिष्ट्य असं आहे की ती सौम्य, उग्र, मिश्र अशा तीनही रूपात पूजली जाते आणि कोणत्याही दिशेला मुख असलं तरी ती पूजली जाते, उपासना केली जाते. दक्षिण ही मृत्यूची, काळाची दिशा असल्यामुळे त्या दिशेला पाहणारी देवता ही सामान्यपणे उपासनेसाठी घातक किंवा उपासनेमध्ये प्रतिकूल फलदायी अशी मानली गेल्यामुळे देवतांची उपासना दक्षिणाभिमुख केली जात नाही. मात्र मारुतीरायांची उपासना ही कोणत्याही दिशेला मुख करून, त्या मूर्तीचं मुख स्थापित करून करता येते. पूर्वाभिमुख मारुती हा सूर्याभिमुख किंवा सूर्यमुखी मारुती म्हणून ओळखला जातो. बाल मारुतीचं जे रूप आहे, आपल्याला हे सगळे कथाभाग, चरित्रभाग क्रमशः पाहायचेच आहेत. मात्र बालवीर हा रविते गिळण्यासाठी लहानपणीच त्या मारुतीरायांनी उड्डाण केलं. काही कथांप्रमाणे जन्मतःच ते उड्डाण केलेलं आहे. तर सूर्याला पकडण्यासाठी फल समजून या फल रविबिंबाला धरू गेला भासवान, असं आधुनिक वाल्मिकीने त्याचं वर्णन केलंय. तर त्या भासवान भास्कराला, सूर्यनारायणाला पकडण्यासाठी लाल फळ आहे असं समजून पकडण्यासाठी जे उड्डाण केलेलं आहे, ते उड्डाण करणारं रूप हे सूर्यमुखी किंवा पूर्वाभिमुख असं मारुतींचं रूप आहे. पश्चिमाभिमुख मारुती हा प्रायः दास मारुती असतो, कारण पट्टाभिषिक्त, सिंहासनाधिष्ठित असं रामप्रभूंचं जे रूप आहे त्याचं मुख पूर्वेकडे असतं. एक दंडक आहे की पट्टाभिषिक्त राजा याचं मुख कायम पूर्व दिशेला असावं. त्यामुळे पूर्वाभिमुख असणाऱ्या रामचंद्रांच्या समोर सन्मुख असा जो उभा आहे, त्यामुळे आपसुकच त्याचं मुख पश्चिमेला झालेलं आहे. त्यामुळे रामप्रभूंच्या समोर असणारा मारुतीराय हा पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे त्या दासमारुतीच्या पश्चिमाभिमुख रूपाची ह्याच्याही मूर्तीमध्ये ती उपासना केली जाते. तिसरं हे उत्तराभिमुख मारुतीचं रूप आहे. म्हणजे द्रोणागिरी आणण्यासाठी दक्षिणेतल्या लंका द्वीपावरून ज्यांनी उड्डाण केलं आणि त्या प्राणघातक आघातापासून लक्ष्मणाचं रक्षण त्यांनी द्रोणागिरी आणून केलं, ते द्रोणागिरी आणण्यासाठी उद्यत झालेलं उड्डाण करणारं रूप हे उत्तराभिमुख मारुतीचं रूप मानलं जातं. आणि तो द्रोणागिरी उचलून दक्षिणेकडे जाणारा प्रताप मारुती असं आपण ज्याला आपण पाहिलं, तो किंवा दक्षिणेच्या लंका द्वीपाचा विध्वंस करण्यासाठी निघालेला, प्रवृत्त झालेला मारुती, तो दक्षिणाभिमुख मारुती ह्या रूपात पूजला जातो. प्रत्येक रूपामागे ज्या उपासनेचे हेतू आहेत, सगुण साकार रूपाची जी सकाम उपासना आहे, त्या सकामतेनुसार, त्या हेतूनुसार मूर्तीचं मुख, त्या मूर्तीतले तपशील, त्या मूर्तीची वैशिष्ट्य ही ह्या उपासना संप्रदायामध्ये बदलली जातात. हा सगळा अतिशय सुंदर प्रवास आहे, सुंदर हा सगळा विषय आहे. सांगावं तितकं थोडं आहे. आपण विचार करतोय ते मारुतीरायांच्या या दैवत स्वरूपाचा आणि विकासाचा. मुळात वायुपुत्र असणारी ही देवता महारुद्र, रुद्र, शिव या देवतेशीही जोडली गेली. त्याचबरोबरीने त्याचा तितकाच संबंध नारायणाशीही लावला गेला. म्हणजे दक्षिणेमध्ये जर आपण काही मंदिरं पाहिली तर नारायणासारख्या चतुर्भुज रूपामध्ये मारुतीचं प्रतिमांकन केलं जातं, ज्याच्या हातामध्ये शंखचक्रही दाखवले जातात. अगदी फार लांब जायचंही कारण नाही. पुण्यनगरीमध्येच असणारा सपिंड्या मारुती अनेक ज्येष्ठ पुणेकर नागरिकांना माहिती असेल. ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्येच हे जे मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर त्या मारुतीरायांच्या त्या प्रभावळीवर शंख आणि चक्र या दोन नारायणांच्या आयुधांचं अंकन केलेलं आहे. त्यामुळे ह्या अंकनातून नारायणाशी असणारं मारुतीरायांचं सारूप्य
हरिरूप असं म्हटलेलं आहे. हरी या शब्दाचा अर्थ जसा वानर कपी होतो तसाच श्रीहरी नारायण असाही होतो. त्यामुळे कपिरूपात असणारी ही देवता तितकीच नारायण स्वरूपही आहे. यामध्ये हरी आणि हर या दोनही देवतांचे, या दोनही उपास्य रूपांचे अंश समाहित आहेत हे दाखवलं जातं. त्यामुळे वायुपुत्र, वायुदेवता, मरुत ज्याला प्रभंजन असं म्हटलेलं आहे, वादळी वाऱ्यांची देवता मरुत आहे. तर शांत वाहणारी हवा, सुखदायी थंडावा देणारी हवा आणि सगळं वाटेत येईल ते उद्ध्वस्त करणारा प्रचंड चक्रवात, चक्रीवादळाचा, प्रभंजनाचा हा रूपविशेष मारुतीरायाच्या रूपामध्ये सामावलाय. रुद्र रूप, महारुद्र रूप हेही सामावलंय. आता पुन्हा शिवांचा अवतार, शिवांचा अंश म्हणून येणाऱ्या हनुमंताच्या जन्माच्या कथा ह्याही इथे त्याच्या आधार स्वरूपात, प्रमाण स्वरूपात पाहता येतील. रामाशी असणारं अद्वय, रामांशी असणारं ऐकात्म्य, यामुळे नारायण स्वरूपाशीही असणारा मारुतीरायांचा संबंध हा पाहता येईल. पण याही व्यतिरिक्त वेगवेगळ्या ग्रह देवतांशी संबंधित मारुतीचं रूप, आज जे सर्व प्रचलित सर्वमान्य रूप आहे ते शनी मारुतीचं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. रामदूत मारुती, रुद्ररूप मारुती यापेक्षा आम्हाला मारुती जवळचा वाटतो, तो शनीची 7.5 घालवतो म्हणून जवळचा वाटतो. एका ग्रहाशी संबंधित असंही मारुतीचं रूप या पुराण आणि आगमांच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये दाखवलं गेलंय. सूर्याच्या रूपामध्ये किंवा सूर्याशी अद्वैत असणारं मारुतीचं रूप हेही दाखवलं गेलंय. मग सुवर्चला पती हनुमान हे रूप सूर्य रूपाशी ऐकात्म्य, अभेद दाखवण्यासाठी दाखवलं गेलंय. त्याची चर्चा यथासंभव पुढच्या सत्रामध्ये होईलच त्या मागच्या कथेची. मात्र सूर्याशी असणारा मारुतीरायांचा अभेद, अद्वय हे दाखवलं गेलंय. मंगळाशी, मंगळाची पीडा दूर व्हावी, मंगळाचा कोप दूर व्हावा, त्यासाठीही मारुतीरायाची केली जाणारी उपासना म्हणजे मंगलमूर्ती. जसं आपण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाला म्हणतो तसं उत्तर भारतामध्ये मंगलमूर्ती रूप हे विशेषण मारुतीरायांना लावलं जातं. त्यामुळे मंगळाची बाधा दूर करणारं मंगल पीडांतक रूप आणि मंगलदायी रूप मारुती हा मंगळ ग्रहाशी संबंधितही दाखवला जातो. शनीची पीडा हरण करणारा मारुती हा शनिपीडांतक, शनिदोषांतक असा शनैश्चर जेता मारुती अशाही स्वरूपात तो पूजला जातो. शनी असेल, मंगळ असेल, या नवग्रहांना रावणाच्या तावडीतून, रावणाच्या बंदीवासातून सोडवण्याचं काम मारुतीरायाने केलं होतं. त्यामुळे या नवग्रहांशी संबंधितही मारुतीचं रूप पूजलं जातं. बहुतांश वेळा दक्षिण भारतामध्ये नवग्रहांची जी मंदिरं किंवा देवळ्या, देवस्थानं असतात तिथे मारुतीचं हे स्थान निश्चितच असतं. म्हणजे एक ग्रह किंवा नवग्रह यांच्या सहित असणारा मारुती हाही जनश्रद्धेतला एक उपासना केला जाणारा मारुती रूपाचा भाग आहे. त्यामुळे ग्रहस्वरूपातला मारुती, अन्य मारुती हा गावाची देवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल या स्वरूपामध्येही पूजला जाणारा मारुती आहे. म्हणजे अगदी स्मशान किंवा तत्सम स्थानी केली जाणारी उपासना, त्यामध्ये भूतावळी, वीरावळी यांच्याबरोबरही मारुतीरायांची उपासना केली जाते. म्हणजे अगदी अतिशय पवित्र अशा मंदिर प्राकारापासून अगदी स्मशानभूमीपर्यंत पूजलं जाणारं हे असं वैशिष्ट्यपूर्ण दैवत हनुमान आहे. आपण जे शीर्षक ह्या उपक्रमाला दिलंय ते किती यथार्थ आहे याची आपण कल्पना करू शकता. असा हा एकच श्री हनुमान, हनुमान ही देवता अशी एकमात्र दाखवता येईल की सगळीकडे समरूपामध्ये भक्त म्हणूनही ती वावरते, देव म्हणूनही ती वावरते, पिशाच्यांबरोबरही ती वावरते आणि त्या पिशाच्यांचं मोचन करणाऱ्या दिव्य देवी शक्तींबरोबरही ती वावरते. स्वतः देव म्हणून वावरते, त्या देवांचा सहाय्यक म्हणून वावरते.
आसुरी शक्तींचा बिमोड करणारी म्हणूनही आपल्याला ती हनुमंत ही देवता दिसते आणि त्याचबरोबरीने आसुरी शक्तींच्या उपासना करणाऱ्या अघोर उपासकांच्याही उपासनेत इष्टदैवत म्हणून ती आढळते. असं प्रचंड प्रमाणात ज्याला वैविध्य, वैशिष्ट्य, वैश्विकता असं म्हणता येईल, ते सगळं या हनुमान ह्या रूपामध्ये सामावलेलं आहे. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, असा हा एकच श्री हनुमान. आजचं आपलं हे विचारसत्र त्याला इथे पूर्णविराम देऊया. उद्याच्या सत्रामध्ये हनुमंत या देवतेच्या धारणांविषयीच्या वेगवेगळ्या कथा आहेत. खुद्द रामचरित्रामध्ये येणारा हनुमत चरित्राचा भाग आहे. या सगळ्याचा आपण क्रमशः इथे विचार करणार आहोत. तोवर सर्वांना धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिवादन. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेसी जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला.